दिवस आता लीड करत होता आणि आम्हाला जायचं होतं NH66 ला, पण आपला लीडर सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर सगळे गेलेत पुण्याच्या साइडला। इतना तेरे को एक काम दिया वो भी तू ठीक से नहीं कर पाया रे। अनबिलिव्हेबल गाइस, लिटरली सांगतो अनबिलिव्हेबल। खूप एक्स्ट्रीम लेवलचा फॉग आहे इथे। हेल्मेट वरती फॉग बघू शकता, हा ना दिसत असेल तर हा फॉग बघा तुम्ही, लिटरली ह्याचा चष्मा बघा। म्हणजे आमचा प्लॅन नव्हता थांबायचा, हा चष्मा बघा। गाइस 9:30 झालेत, अजून तुम्ही फॉग बघू शकता की काय नेक्स्ट लेवलचा फॉग आहे आणि काय फॉगी वेदर मध्ये आम्ही लोक राईड करतो। हबीबी वेलकम टू दापोली। तर सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे चिन्मय चव्हाण ब्लॉग्स। तर आज आहे 21 डिसेंबर आणि आम्ही चाललो आहे दापोलीला। तर फायनली 2000 वर्षानंतर परत एकदा ग्रुप राईड होते आणि ती सुद्धा दापोलीला होते आणि सगळे सोलो बाईक आहे। लास्ट टाइम पिल्यांसोबत राईड झालेली आय गेस 2021 या 22 मध्ये समथिंग। सो आम्ही टोटल 6 बाईक आहेत आणि आत्तापर्यंत 4:30चा टाईम होता, 4:40 झालेत। तर आत्तापर्यंत 4 बाईक आलेत। एक रॅली आहे, एक्सपल्स, अजून एक एक्सपल्स यायची बाकी आहे आणि एक नवीन बाईक येते, तुम्ही अजूनपर्यंत ब्लॉगमध्ये बघितला नसाल तर ती बाईक डायरेक्टली ब्लॉगमध्ये दाखवतो। तर यस, गुड मॉर्निंग फ्रॉम कलवा। आता बघू आपण किती वेळात आपण दापोलीला पोचतोय। तर आपल्याबरोबर आहे राहुल, साहिल। तर लेट आने वाले भाई, कंडिशन काय होती राहुल लेट येणार? तो 8 बियर लेट आहे, दोघं आलेत, जस्ट आलेत। तर तो चोर बघा। अरे याचा हेल्मेट कुठे आहे? तर शेवटी 5 वाजलेत, 4:54 आणि फायनली आता लाईनअप कंप्लीट झालाय। तर गोरिला 450 फर्स्ट टाइम इन द ब्लॉग, बनी लावाटे, प्रथमेश लावाटे उर्फ बनी लावाटे, सुयश, स्वप्नील, राहुल, साहिल। सो फार सो गुड, ऑल सेट। आता निघू इथून फटफट आणि भेटू, का असेल अपडेट तर सांगतो। तर चला गाईस, ऑल सेट। टाइम एक्झॅक्ट 5 झाला। तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, भोलेनाथ सबके साथ। आता आम्ही पहिला स्टॉप आहे आमचा कलंबोली। तर ट्रिप सेट करू, फ्यूल अप सुद्धा करायचं। ट्रिप सेट झाली आहे। ग्लव्सनी आता मी सध्या तरी यूज टू नाही, थोडा खूप टायमानंतर ॲक्च्युली ग्लव्स घातले। तर लगेचचा सेटअप फक्त एक टँक बॅग आहे माझ्याकडे आणि अजून काय ना, बाकी सगळ्यांकडे टॉप बॉक्स आहे, 2-3 जणांकडे, बाकी असेच नॉर्मल बॅग वगैरेच आहेत। तर पोचलो आम्ही कलंबोलीला, टाइम झाला आहे 5:30 आणि किलोमीटर झाले आहेत। सगळ्यांनाच फ्यूल अप करायला, 29 किलोमीटर फ्रॉम आवर होम। थोड्यामध्ये घुसतो, फुल करा। हाँ जीप है, पहले मारना पड़ता है। कितना मारूं? अंदाज में मार दो, जो बचेगा आपको रिफंड का मैसेज आ जाएगा। ऐसा थोड़ी है भाई, रिफंड का मैसेज क्यों आएगा? 1200 टाक। नहीं, फुल करो ना। जर तेच तर लपड तुला बोलत होतो, पहिले जीपे मारा लागते। काम कर, 1300 जीपे मार, तुझ्यामध्ये 1 पॉईंट आहे ना। नको फुल करू दे ना भाई, मला बघायचं किती कर, पण 1300 मार, तो बाकीचे पैसे राहतील ते परत मिळेल तुला कॅश मध्ये। 1250 कर। का क्यों ऐसा? अरे ये BPCL का स्कैनर है, यू फिल कर, वो तो डायरेक्ट सिस्टमैटिक है, ऑटोमेटिक कनेक्ट होएगा। 1300 इस पे टाइप भी नहीं करेगा, ऑटोमेटिक ऐसा होता है। 1350 कर, बाकी जो कॅश देईल जेवढाचा फुल होईल तेवढाचं काय बकचोदी है भाई। 1210 अभी चाहिए कैश मेरे को। हाँ दो मैसेज आता है, मैसेज का मत करो भाई, मत करो भी, कार्ड करो, वो आपको मैसेज तुरंत आ जाएगा। अरे कार्ड नहीं है तो क्यों करूँ कार्ड? अरे मैं कैश दिया आपको, रिफंड भी जाएगा उससे और आपका डबल होएगा। वो रिफंड ऑटोमेटिक आता है, वो सॉफ्टवेयर कभी आएगा, तुरंत आएगा, तुरंत मैसेज नहीं आएगा। हाँ ठीक है, नहीं आएगा तो मैं कहीं भाग थोड़ी ना जाएगा। अरे हम तो जा रहे हैं ना, पर भाग के दूर।
किती केलेले तू? 1210. आता किती रिफंड होणार? बघू ना किती येतील. ना नंबर बोल ना. तर लेट्स सी आता रिफंड येत आहेत की ना. टेक्स्ट मैसेज आहे मी इथेच आहे, पुढे घेतो. 77.6 आला का रिफंड? बघतो ना. है ना रिफंड 77. तो ये समझेगा क्रेडिट का मैसेज नहीं आया. मैं इस पे देखना जी तेरे अकाउंट में कितना था मेरे को नहीं याद है. तो ये तो लफड़ा है गाइस. लिंक पे तर इथे तुम्ही बघू शकता मी 1200 रुपये पे केलेले, 1210 आणि 1132चं पेट्रोल आलं. रिफंड दाखवत आहे. तर रिफंडचा मेसेज तर आला आहे मला, पण आता चेक कसं करू, कारण की क्रेडिटचा मेसेज वगैरे काय आला ना. लिंक ओपन कर. आला का रिफंड? फक्त मेसेज आला भाई, क्रेडिट नाही आला. तर यस गाईस कलंबोलीला पोचलो. आता थोडाफार नाश्ता करतो मी आणि सुयशच. तर यस गाईस आता आमचा लोकेशन आहे समाली रिसॉर्ट, जे की आहे ऑलमोस्ट 193 किलोमीटर. रीचिंग टाईम दाखवतं आहे 10:47. 4 तास आहे. आता आमचा प्लॅन आहे इथून माणगावपर्यंत जायचं. माणगावला ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबू आणि मग तिकडून निघू. 6:24 झाले. आम्ही अजून आहे कलंबोलीला. हां माणगाव. तर आता लीड करतो आहे स्वप्नील, सेकंडला आहे सुयश, बनी, साहिल, मी आणि मग टेलला आहे राहुल. तर लेट्स गो फायनली. ग्लव्स नाही घातले ना तू? हा सेकंड बटन प्रेस करणार, सेकंड ट्रिप बघू दे. तर गाईज फायनली आम्ही एक साथ ऑलमोस्ट 2 वर्षानंतर राईड करतोय सगळे. लास्ट राईड होती आय गेस, त्याच्यात स्वप्नील, सुयश होता, राहुल होता, मी होतो आणि जी की पाहुणाला झालेली स्पॉन्सर्ड बाय हिरो, साईसुद्धा होता. तर ती आय गेस या लास्ट इयरच्या स्टार्टमध्ये झाली आय गेस अराउंड फेबला. तर त्याच्यानंतर डायरेक्टली आता आम्ही राईड करतो डिसेंबर इयर एंड 2024ची लास्ट राईड असणार आहे आणि जी की दापोलीला असणार आहे. सॅटर्डे संडे असणार. आज सॅटर्डे आहे, तर आज आम्ही अर्ली मॉर्निंग निघालो आहे. तर लेट्स 12-12:30पर्यंत आम्ही अप्रॉक्स ETA पकडला की आम्ही पोचून जाऊ. जरा सनराईज होऊ दे, मग आपण थोडा चांगलं शूट करू. तर सुयश आता लीड करत होता आणि आम्हाला जायचं होतं NH66ला, पण आपला लीडर सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर सगळे गेलेत पुण्याच्या साईडला. राहुल आणि मीच आहे NH66ला. वाटात झालो आता थांबलो यांच्यासाठी. तर राहुल भाई आपला लीडर चुकीचा करतोय भाई. लीडर चेंज करे क्या? नाही राहू दे, झाला तर राहू दे. काय माणसाची हवस पूर्ण व्हायला पाहिजे. लेट्स सी आता कधीपर्यंत येतात. तुला बोलतोय रिटर्न आहे, तू भाई डायरेक्ट सरळ गेला. इतना तेरे को एक काम दिया वो भी तू ठीक से नहीं कर पाया रे. कर रहा है रे. तर कर्नाळाला आलो आम्ही. कर्नाळाच्या कौस इकडे बाईक चालायला, कौसला कॉर्नरिंग करायला खूप जास्त मजा येते. पण आता तुम्ही बघू शकता गाड्या जरा जास्तच आहेत. भले एक्सपल्सचे स्टील कॉर्नरिंग करायला मजा येते इथे. तर मित्रांनो मी सांगू नाही शकत, एवढी भारी मजा येते. आता पूर्ण फॉग तुम्ही बघू शकता पुढे, म्हणजे लिटरली सांगतो. हे बघा हा फॉग बघा तुम्ही. या फॉगमध्ये आम्ही तर टाईम झाला 7 वाजलेत. आम्ही जवळजवळ 8च्या पुढे आलो. आणि ही फिलिंग फक्त जेव्हा तुम्ही स्वतः घराच्या बाहेर निघाल. हो भाई फॉग बघा. मला वायझर ओपन करायला लागेल आता. अजून खूप सारे रायडर्स निघाले आहेत आज. वायझर ओपन करतो. माझ्या नेकेड आईजनी आणि मी जे फील करतो ना, ते मी तुम्हाला या गोप्रो मधून मी तुम्हाला ते फिलिंग नाही देऊ शकत. मी तर सांगेल तुम्हाला, घ्या एक ब्रेक आणि निघा एक छोट्याशा ट्रिपला. वीकेंडला निघा, ब्रेक घ्यायची सुद्धा जरूरत नाही. खूप
जास्त मजा येते. आय डोंट नो, विंड खूप जास्त इथे, तर व्हॉइस कसा काय येत असेल. आय होप व्हॉइस तर नीटच येत असेल जसा मी सेटअप केला. आणि थंडी आता फील होते जेव्हापासून निघाले त्यापासून. ग्लव्स घातले तरी सुद्धा हात असे नम झालेत. अजून तुम्ही फॉग बघू शकता, इथे फॉग खूप जास्त वाढतं. अनबिलिव्हेबल गाईस, लिटरली सांगतो अनबिलिव्हेबल. खूप एक्स्ट्रीम लेवलचा फॉग आहे इथे. हे लिटरली सांगतो एक्स्ट्रीम लेवलचा फॉग आहे. ज्यांना चष्मा आहे आणि जे चष्मा घालून राईड करतात त्यांच्यासाठी एक नेगेटिव्ह पॉईंट आहे. 10 किलोमीटरने थांबू. तर गाईस पालीला पोहोचलो आपण. पाली इथून जवळजवळ 8 किलोमीटर आहे आणि टाईम झाला आहे 7:45. तर घरून निघून आता झालेत 105 किलोमीटर. आणि तुम्ही माझ्या हेल्मेटवरती फॉग बघू शकता. हा ना दिसत असेल तर हा फॉग बघा तुम्ही. लिटरली ह्याचा चष्मा बघा. म्हणजे आमचा प्लॅन नव्हता थांबायचा. हा चष्मा बघा ब्रो. ब्रो वेदर कसं आहे? एकदम अतिशय सुंदर असा हा माहोल आहे इथे. आता एकदम फॉग जमलेला आहे इथे आणि आम्हाला खूप थंडी वाजते आणि आमची सिकुडली आहे. कट होणार आहे. तर आम्ही जेव्हा लास्ट टाइम दापोलीला गेलेलो तेव्हा ज्या हॉटेलमध्ये वरती हॉटेलच्या इथे थांबलेलो तिथेच आता आम्ही थांबलोय. तर आता राहुल आणि स्वप्नील येत आहेत मागून. आम्ही चौघं पुढेच होतो. तर पूर्ण फॉगी वेदर आहे, म्हणजे पूर्ण एक्स्ट्रीम फॉगी वेदर आहे. तर यस, तर गाईस इथे आम्ही कधी आलेलो आहे, जवळजवळ 1-1.5 तास गेला आमच्या इथे ब्रेकफास्ट करण्याकरता. 9:25 झालेत. इथून अजून आपण आपला डेस्टिनेशन चेक करू किती आहे. अजून 117 किलोमीटर आहे. 12:20 पर्यंत ETA दाखवतोय. लेट्स सी. गाईज आर रेडी. हे बघ हे स्वप्नील, हा एक रूट आहे, एक हा रूट आहे. आपल्याला हा रूट मारायचा आहे. तर गाईज 9:30 झाल्यात. अजून तुम्ही फॉग बघू शकता की काय नेक्स्ट लेवलचा फॉग आहे आणि काय फॉगी वेदरमध्ये आम्ही लोक राईड करतो. आणि जी मजा येते ना ती एकदम टॉप नॉच लेवलची मजा येते आम्हाला. म्हणजे मी ती एक्सप्रेस नाही करू शकत अशी आम्हाला मजा येते. तर माणगावला पोचलो आम्ही. जस्ट माणगाव रेल्वे स्टेशन गेला मागे आणि ते आम्ही अडकलो ट्रॅफिकमध्ये. बाय बाय. एवढी अंडर पॉवर वाटते ना एक्सपल्स. घरून निघून फक्त 161 किलोमीटरच झालेत आणि एवढा रिस्ट पेन करतोय ना ॲक्सी देऊन. आता तर एक क्रूज कंट्रोल वाली बाईक तर बनतेच गाईस. तर लवकरच एक नवीन बाईक बघायला भेटेल तुम्हाला. कीप मॅनिफेस्टिंग गाईस. रत्नागिरी हाच आपला गावचा रस्ता पण असतो. तर तुम्ही बघू शकता तिकडे केव्स वगैरे सुद्धा आहेत. आता महाडसाठी आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि मग तिकडून आपण दापोली जाणार. लास्ट टाइम आपण जो माणगावचा राईट असतो माणगावच्या नंतरचा, जेव्हा आपण 2022ला आलेलो तेव्हा आम्ही त्या रूटने गेलेलो आणि या टायमाला थोडा रूट आम्ही चेंज केला. आता बोलो या रूटने जाऊ, थोडा NH66चा स्वाद घेऊ. गोवाचा प्लॅन तर होता कॅन्सलच होतो. IBWRC सुद्धा नाही गेलो आपण.
IBWचा आता प्लॅन होता, गोव्याचा प्लॅन होता, दोन्ही प्लॅन म्हणजे गोव्यालाच IBW आहे, बट दोन्ही कॅन्सल झाले. शेवटी आपण निघालो दापोलीसाठी. 250 किलोमीटरची राईड समजा, येऊन जाऊन 500 किलोमीटर. राहुलचा ब्रेक फेल झाला आणि आम्ही आता सिटीमधून निघतोय बाहेर. बघतोय तो ऑन द वे कुठे गॅरेज भेटतोय का. महाड सिटी, महाड मार्केटमध्ये इफ आय एम नॉट रॉंग माझा. राहुल तुझी एक पकडून त्याची 2 पकडून बोललो, 3 बियर समजाय का. तर 11:15 झालेत आणि आता आम्ही इथे राहुलचा ब्रेकचं काम करायला, मागचा ब्रेक त्याचा आता पूर्णच फेल झाला आहे. आता फायनली इथे कुठेतरी आम्ही 60 किलोमीटर्स पहिले दापोलीच्या थांबलो आहे. आता इथे रॉयल बाईक पॉईंटच्या इथे त्याचं काम होतं आहे. तो काहीतरी पार्ट आणायला गेला, लेट्स सी. कधी पण राईडला जायच्या आधी नॉर्मल सर्व्हिसिंग करून घ्या गाईज, नाही तर असं थांबावं लागतं. आता थोडी हॅक्टिक व्हायला लागली कारण की 11-20 आता हार्डली आम्ही कमसे कम आम्ही 10-15 किलोमीटरच असतो आता, पण 40-50 किलोमीटर मागे आम्ही. एवढं 7 ते 8 ब्रेक्स घेतलेत ब्रेकच्या चक्करमध्ये. 7 ते 8 नाही, 6वा ब्रेक आहे हा. 6वा ब्रेक आहे ब्रेकच्या चक्करमध्ये. ब्रेक के चक्कर में 6वां ब्रेक. तर हे जर सोलो असतो तर एवढ्यात पोचलो असतो. ठीक आहे, आता ग्रुप राईड आहे, तेवढं एन्जॉय पण आहे, ती मुवमेंट पण आहे, थोडा एक्सपिरियन्स पण आहे प्रत्येक गोष्टीचा. चल, सो फार सो गुड. झोप तर येते, कोणाची झोप झालेली नाही पूर्ण. आणि आपला हा वांडऱ्या द वांडरर. हे वांडऱ्या द वांडरर बोल भोचव द्यायचा. हा आपला मुंब्राचा, हा दिवाचा, दिव्याचा दिवा. अरे भाई भाई भाई, क्रेझी सीन आहे भाई. ग्रुप राईडचा आता फन आहेच, वेगळाच आहे. एक्झॅक्टली. असं थांबलं तरी मजा येते, म्हणजे असं बोर नाही होत काय. सगळे एक्झॅक्टली चिल फन असतो भाई. चलो चलो, सुपर सुपर. तर राहुल भाई स्वतःच आपल्या बाईकचं काम करतायत. त्यांची ब्रेक ऑइलची डब्बी गेली. 10चा पाना भाई. ठीक आहे, अजून काय भाई? किती रिंग पाना? 10चा ना भाई, 10चा. थांबा भाई, अजून काय सर? एक 10चा रिंग पाना दे ना. तर राहुल भाई लेबरचे पैसे वाचवतात आणि स्वतःच काम करतात भाई. तर मेकॅनिकची आपल्याकडे कमी नाही. हे घ्या सर. अजून काय सर? थँक्यू. राहुल घे माझा. राहुल माझा घे. घे आकर. राहुल अरे पहिले माझा घे. आकर ना भाई, तुझ्यासाठी आलोय माझा घेऊन भाई. माझा घेतला राहुलने. तर काय 11:42 झालेत आणि खूपच रमत गमत चाललो आम्ही. आणि आता 60 किलोमीटर येत आहेत, जे एका लास्टचे 60-62 किलोमीटर आहेत ते वन स्ट्रेचमध्येच करणार आहे आता. कारण की आता खूप जास्त हे हॅक्टिक चाललं आहे, गरमी वाढली आहे, सगळं काय होतं आहे. चलो, सर्वात बेस्ट सांगतो, जेव्हा बाईक चालवताना आपल्याला झोप येत असते तेव्हा जे गाणं हेडफोनमध्ये किंवा इंटरकॉममध्ये प्ले होतं जे गाणं इंटरकॉममध्ये प्ले होतं त्याला जोर जोरात बोला, झोप उडून जाते भाई. जरा सखाबो में सजा दो. स्वप्नील, सुयश, राहुल, बनी, मी, माझ्या मागे साहिब. मिरर मधून दिसत असेल होपफुली तुम्हाला. आणि अशा प्रकारे बनी 450 माल यांचा, सॉरी गोरिल्ला 450चा यूज करता करता राहुलला ओव्हरटेक केलं आणि फुल लीन करत करत चाललं. पोहोचलो आम्ही दापोली सिटीमध्ये. किती वाजले? 12:51 झालेत.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर इथून अजून लगेच 4-5 किलोमीटर आहे विला. हबीबी वेलकम टू दापोली. फायनली गाइस राइड सक्सेसफुल टू दापोली. गोवा होता राहिला. गाइस समाली रिसॉर्ट पोहोचलोय आम्ही फायनली सगळे. तर हा समाली रिसॉर्ट आणि नेक्स्ट टू समाली रिसॉर्ट हा समाली रिसॉर्ट आहे आणि एक्झॅक्टली ह्याच्या नेक्स्ट म्हणजे पुढेच केला. मी लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा हे सगळं नव्हतं. तर हा आहे आज आमचा स्टे, आज आमचा विला. हे हा छोटा गेट खोल, छोटा गेट. फायनली गाइस we made it guys. गुड आफ्टरनून मित्रांनो. गुड आफ्टरनून फ्रॉम दापोली. लाडगर बीचला आता आम्ही आणि आज आहे संडे, दुसरा दिवस आहे. काल मी ब्लॉग एंड नाही केला तर आता कालचा ब्लॉग आधी एंड करू आणि आजचा आज रिटर्नचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. तर व्हिडिओला इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा. कुठला पण फनी मुमेंट वगैरे कुठला पण मुमेंट तुम्हाला आवडला असेल तर तो कमेंट करा की कुठचा मुमेंट आवडला तुम्हाला. आणि व्हिडिओला इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 बघायला विसरू नका. रिटर्न ब्लॉग चालू असणार आहे. किती वाजता निघतोय वगैरे बघा. आता अप्रॉक्स 12-12:30 झाला असेल टाइम. तर येस चला, सो फार सो गुड. चला. ते तर एक्स्ट्रा मध्ये जाणार आहे भाई. एक बीप करणार तो भाई. तो युट्यूबर एडिटर आहे तो. तुझं टायर